आणि त्याची मोठी बातमी आहे। विजय शिवतारे दौंड दौरा अर्धवट सोडून पुण्याकडे रवाना झालेत। विजय शिवतारेंच्या भेटीसाठी मंत्रिमंडळातील एक मंत्री पुण्यात दाखल झालेत। काल शिंदेंची भेट घेतल्यानंतर आज शिवतारे दौंड तालुक्यामध्ये होते आणि त्यानंतर ते पुण्याकडे रवाना झालेत। अधिक माहिती घेऊयात। अभिजित कोते आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अभिजित, काय अधिक माहिती? प्रज्ञा, बारामती लोकसभा मतदारसंघ निवडीचा निर्णय घेतल्यानंतर विजय शिवतारे यांनी काल मुख्यमंत्र्यांची मुंबईत वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती आणि ती भेट झाल्यानंतर देखील आपण बारामती लोकसभा निवडणूक लढणार यावरती ते ठाम होते। आणि आज बारामती लोकसभा मतदारसंघात असणाऱ्या दौंड तालुक्यातील जवळपास 6 ते 7 गावांचा संवाद दौरा विजय शिवतारे यांनी आखला होता। पण पहिल्या गावात आले यवतमध्ये एक छोटेखानी सभा त्यांनी घेतली आणि त्यानंतर लगेचच ते पुण्याच्या दिशेने परतलेले पाहायला मिळतात। जी माहिती मिळते, राज्य मंत्रिमंडळातील एक मोठे मंत्री पुण्यात खरं तर विजय शिवतारे यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत। मुख्यमंत्र्यांचा एक संदेश घेऊन ते पुण्यात पोहोचलेले आहेत की महायुतीचा धर्म पाळा, कारण ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांना देण्यात आलेली आहे, त्यामुळे तुम्ही अपक्ष उमेदवारी अर्ज भरू नका। खरं तर विजय शिवतारे यांनी काल भेट घेतल्यानंतर देखील आपण पाहिलं की ते बारामती लोकसभा मतदारसंघात अपक्ष लढण्यासाठी ठाम होते। नमो विचार मंचच्या मी बारामती लोकसभा लढवणार अशी ते होते आणि त्यानंतर आता त्यांचीच मनधरणी करण्यासाठी मंत्रिमंडळातील एक मोठे मंत्री पुण्यात आल्याचं कळते। त्यांची भेट घेण्यासाठी दौंड दौरा अर्धवट सोडून जे आहे ते विजय शिवतारे प्रज्ञात पुण्याकडे रवाना झाले पाहायला मिळाले। धन्यवाद अभिजित या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।